अरे वा, आपली अन्वी आज नवीन शाळेत जाणार. किती छान दिसतेस ग. धन्यवाद, पण माझ्या पोटात तर भीतीने गोळाच आलाय. एवढी का घाबरतेस? नवीन सुरुवात आहे ही. तेच तर, सगळंच नवीन आहे. नवीन शाळा, नवीन शिक्षक, नवीन मित्रमैत्रिणी. कोण कसं वागेल काहीच माहिती नाही. सुरुवातीला असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. मला सतत विचार येत आहे, जर कोणी माझ्याशी बोललंच नाही तर, जर मला तिथे कोणी मैत्रीण मिळाली नाही तर, आपल्या जुन्या शाळेसारखं वातावरण असेल का? अगं वेडाबाई, तुझ्यासारखी गोड हसमुख मुलगी कोणाला आवडणार नाही? पण तिथे आधीच सगळे एकमेकांना ओळखत असेल, मीच एकटी नवीन असेल ना. एकटेपणा फक्त सुरुवातीला वाटतो. एकदा तू बोलायला सुरुवात केलीस तर सगळं सहज होईल. आणि शिक्षक, ते खूप रागीट असतील तर? शिक्षक बाहेरून कितीही कडक दिसले ना तरी ते मनातून चांगलेच असतात. त्यांनाही नवीन विद्यार्थ्यामधली उत्सुकता आणि भीती समजते. आणखी एक गोष्ट आहे. कोणती? शाळा खूप लांब आहे. दररोज एवढा प्रवास मला जमेल की नाही माहिती नाही. सुरुवातीला थोडा त्रास होईल कदाचित, पण हळूहळू तुला सवय होईल. आणि विचार कर, हा प्रवास तुझ्या स्वप्नांसाठीच आहे. काल रात्री मला झोपच आली नाही. मनात सतत शाळेचे विचार चालू होते. कधी वाटायचं खूप मजाच येईल, आणि कधी वाटायचं जर काही नाहीच चांगलं झालं तर. म्हणजे तुला भीतीसोबत उत्सुकताही आहे. हो ना. नवीन वर्ग कसा असेल, शाळेची इमारत कशी असेल, तिथे कोण भेटेल, हे सगळं पाहायची खूप इच्छा आहे. बघितलंस, तुझ्या मनात भीतीपेक्षा स्वप्न जास्त आहेत. पण मी जर चुकले, अडखळले तर? मग पुन्हा उभं राहायचं. मला आपल्या जुन्या शाळेची आणि तुमची खूप आठवण येईल. आम्हाला येईल ग, पण मैत्री अंतराने कमी होत नाही. खरंच? अगदी खरं. तू रोज नवीन गोष्टी शिकशील, नवीन लोक भेटतील, आणि संध्याकाळी मला सगळं सांगशील. मग तयार राहा, मी खूप बोलणार आहे. मला ऐकायलाच आवडेल. आणि ऐक, पहिल्या दिवशी परिपूर्ण असण्याची गरज नसते. फक्त स्वतःसारखं राहायचं असतं. मला अजूनही थोडी भीती वाटते. भीती असणे म्हणजे तू कमजोर आहे असं नाही. भीती असूनही पुढे पाऊल टाकणं हे खरं धैर्य असतं. हां, मी प्रयत्न करेल. आणि लक्षात घे, नवीन शाळा म्हणजे नवीन संधी. कदाचित तिथे तुला आयुष्यभराची मैत्री मिळेल, सुंदर आठवणीही मिळतील. हो, कदाचित हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर अध्याय असेल. बस, आता हीच माझी धाडसी अन्वी. धन्यवाद सई, तुझ्याशी बोलल्यावर मन हलका झालं. मैत्रीण कोणासाठी असते मग?